नमस्कार, मी याशिका रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला एक स्नॅक्सचा आयटम दाखवणार आहे। एकदम साधी सोपी रेसिपी आहे। अगदी छान मुलांना वगैरे खाऊ शकतो, घरातील मोठी माणसंही खाऊ शकतात अशी ती रेसिपी आहे, सगळ्यांना आवडेल। मी पट्टी समोसा बनवते, पण त्याच्यामध्ये पट्टी समोस्यामध्ये पोहे असतात, कधी बटाट्याची भाजी वाटाणा वगैरे घालून असते। तर मी आज कॉर्न आणि चीज वगैरे असा ह्याचा समोसा दाखवणार आहे। तर या तुम्हाला साहित्य आणि कृती दाखवते। तर मी हा कॉर्न घेतलेला आहे, एक बाउल भरून कॉर्न आहे। हे मी कांदा घेतलेला आहे, हे मी पनीर घेतलंय, छोटे छोटे क्यूब्स करून घेतले, कापून घेतलंय। हे चीज आहे, एक पाऊण वाटीचं आहे। एक थोडीशी शिमला मिरची बारीक चिरून घेतली आहे। इथे स्प्रिंग ओनियन घेतलाय, मी बारीक चिरून घेतलाय, जाड चिरायचं नाहीये, सगळं बारीक चिरायचंय। त्याच्यानंतर मी इथे काळी मिरी घेतली आहे पावडर, त्याच्यानंतर इथे मीठ घेतलेलं आहे। त्याच्यानंतर मी इथे मैदा आहे, तो मी पाण्यात घालून मिक्स करून घेतलाय, पेस्ट करून घेतली मैद्याची। आणि मी इथे चिली फ्लेक्स घेतलाय आणि ऑरिगेनो घेतले आणि मी ह्या समोस्याची पट्टी घेतली। आता मी तुम्हाला समोस्याची पट्टी रेडी अशी असते, ही मी रेडी घेतलेली आहे। रेडीमेड आपल्याला डिपार्टमेंटल स्टोअरमध्ये वगैरे आपल्याला पाण्याच्या दुकानात वगैरे मिळते आजकाल। तर मी तुम्हाला करून पण दाखवेल, पण आज मी का केली नाही, कारण व्हिडिओ आपला खूप मोठा होणार, त्यामुळे मी आता हे मी रेडीमेडमध्ये दाखवते। मी तुम्हाला एकदा पट्टीचा मी एक सेपरेट व्हिडिओ टाकणार आहे, तर मी करून दाखवेन तुम्हाला। तर चला आपण आता ह्या रेसिपीला सुरुवात करूया। मी हे बाउल भरून कॉर्न घेतले, त्याच्यामध्ये आपल्याला कांदा घालायचा आहे। आता जे कांदा वगैरे खात नाहीत, लसूण खात नाहीत, त्यांच्यासाठी आपण विदाउट कांदा आणि हे न घालता पण हे करू शकतो। पनीर घातलंय मी, त्याच्यानंतर मी शिमला मिरची घातली आहे, त्यानंतर मी पातीचा कांदा घातलाय, थोडासा फक्त पात घ्यायची, त्याच्यामध्ये हे नाही घालायचं, कांदा नाही घालायचा, कारण ऑलरेडी कांदा घातलेला असतो आपण। त्यानंतर आपल्याला इथे ना चीज घालायचे, हे बघा, हे सगळं चीज घालायचे असं। आता चीजचं प्रमाण आहे ना, तुम्ही वाढवू शकता, पनीरचं प्रमाण वाढवू शकता, कांदा न घालता करू शकता, म्हणजे तुम्ही ह्याच्यामध्ये कोणत्याही भाज्या अजून ऍड करू शकता। आता हे आपण आहे ना काळी मिरीची पावडर घातलेली आहे आणि इथे ना अर्धा चमचा मीठ घालायचंय। मीठ थोडं कमीच घालायचंय, कारण काय आपल्याला चीज मध्ये मीठ आहे, त्यामुळे थोडं कमी घालायचंय। आणि हे सगळं असं ना छान असं ढवळून घ्यायचंय, असं छान ढवळून घ्यायचंय, म्हणजे सगळ्याला अगदी काळी मिरी आणि मीठ लागेल। आणि त्याच्यानंतर आपल्याला इथे चिली फ्लेक्स आहे, ते थोडंसं घालून घ्यायचंय। आणि ऑरिगेनो पण मी घालून घेते। आता ह्याच्यात तुम्ही बारीक चिरलेली मिरची सुद्धा घालू शकता, तर मी मिरची काय घातलेली नाहीये, तर थोडंसं तुम्हाला पाहिजे तर चिली फ्लेक्स पण वाढवू शकता। आणि तिखट कसं, काळी मिरी पण तिखट असतं आणि चिली फ्लेक्स पण तिखट असतो। जर जास्त तिखटची तुम्हाला गरज वाटली तर तुम्ही मिरची बारीक चिरून घालू शकता। जर लहान मुलं खाणारे नसतील तर तुम्ही मिरची सुद्धा घालू शकता। तुमच्या अंदाजाप्रमाणे तुम्ही घाला। आणि मीठ पण काय माहितीये ना, तुम्ही बघून घाला मीठ, कारण ह्याच्यामध्ये ना ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये ना चीजमध्ये मीठ असतं, त्यामुळे खारट होण्याचा हे संभव असतो, त्यामुळे तुम्ही थोडंसं अंदाजाने घाला। पाहिजे तर तुम्ही टेस्ट करून बघा आणि नंतर मीठ वाढवा। हे बघा, हे आहे ना, हे असं चिकटवून घ्या तुम्ही, असं थोडंसं ओलं करून हात किंवा स्लरी लावलात तरी चालेल। आणि त्याच्यानंतर हा याच्यावरती टाका, म्हणजे आपल्याला इथे असा कोन मिळणार, कळलं? त्या कोनमध्ये आपण पूर्णपणे सारण भरायचंय। हे बघा, असं छान सारण भरून घ्यायचंय। तुम्हाला जमत असेल तर फुल भरून करा, नाहीतर मग थोडं घातलात तरी चालेल। त्याच्यानंतर ही अशी ह्याच्यावरती पट्टी घालायची, ही बघा, आणि त्यानंतर हा समोसा असा फिरवून त्याला ना इथे अशी स्लरी लावून घ्यायची।
मैदा पाण्यात घालून त्यानंतर हे बघा कम्प्लिटली असं चिकटवून घ्यायचं आहे. आणि एकदा हे तुटलं ना तरी सुद्धा ती पट्टी अशी चिकटली जाते. अगदी हाताने आपल्या थोडंसं नाजूक असतं, कधी तुटली वगैरे पट्टी तरी अशी ती चिकटून जाते, काही त्याच्यामध्ये हे होत नाही. तर हा बघा आपला समोसा रेडी आहे. तर इतकं छान आणि सुंदर झालं बघा. सगळी कोणे बंद झालेले आहेत, काही कुठेही असं ओपन नाही आहे, सगळं बंद आहे. तर हा आपला एक समोसा रेडी आहे. तर आपण आता दुसरा करू. आपण पट्टी आहे ना अशी असा फोल्ड करायचं. हे बघा हा पूर्ण भाग आहे ना, ओपनमध्ये दाखवते. हा पूर्ण भाग आहे तो असा घ्यायचा, त्याच्यावरती ओपन करायचं असं. त्याच्यानंतर इथे घ्यायचं. आता हे झालं. ही पट्टी पूर्ण अशी हातात नाजूकपणे तुम्हाला हे करायची. हे बघा अशी येणार. तुम्हाला समोश्याचा आकार माहिती असतो ना ट्रायंगलमध्ये, तसा तुम्ही करायचा. आणि पूर्ण अशी पट्टी तुम्हाला नाही जमलं ओपन करायला तर तुम्ही खाली ठेवून अशी आत भरलात तरी चालेल. हे बघा तुम्हाला हातावर होणार नाही. ओली असेल किंवा काय तुमची पट्टी जास्त सुकी नसेल तर तुम्ही असं आतमध्ये सारण भरून त्याला कम्प्लिटली हे बघा म्हणजे हातात घ्यायची पण गरज नाही पडणार तुम्हाला. हे बघा तुम्हाला इथे चिकटवायचं असेल तर थोडंसं असं आपण मैद्याचं पाण्यात घालून बनवलेलं आहे ते असं घालायचं. आणि हे बघा हे कम्प्लिटली असं. आता आपल्या घरातल्या पट्ट्या असतात ना त्या पटापट होऊन जातात, कारण त्या अगदी फ्रेश असतात ना. ह्या रेडीमेड पट्टीला आपल्याला थोडासा त्रास होतो, कारण मी घरामध्ये करते ते फटाफट होऊन जातं. पण आता तुम्हाला दाखवायचं आहे ते ती व्हिडिओची हे खूपच मोठी होणार. हे बघा खूप छान असे तयार होतात पट्ट्या. मी तुम्हाला फ्राय करून दाखवते. हे बघा असं थोडं गरम झालं ना ते अगदी खूप समोसे टाकू नका. माझी कढई लहान आहे, थोडी छोटी घेतली आहे मी, तर त्याच्यामुळे मी पूर्ण असे एकत्र टाकणार नाही. मी तळून घेणार थोडे थोडे, 2-2, 3-3 असे तळून घ्यायचे. हे बघा आणि खूप असं गरम करू नका. खूप असं तेल आहे ना खूप गरम करू नका. तर हे पहा खूप असं छान क्रिस्पी झालेत. हे बघा आता हे आपले समोसे रेडी झालेले आहे. हे पहा खूप असं छान दिसतात, क्रिस्पी झालेले आहेत. पहा हे पहा खूप असं सुंदर क्रिस्पी होतात. आता हे आपण दुसरे समोसे तळून घेऊ. हे पहा असे छान तळून झालेले आहेत. फार सोपी, सुंदर आणि नाश्त्यासाठी वगैरे फारच हे कटकट नाही आहे. तुम्ही आधी पट्टी वगैरे बनवून ठेवलात आदल्या दिवशी तरी ते जमण्यासारख्या फ्रीजमध्ये एक 5-6 दिवस किंवा 6 दिवस राहू शकतं डब्यामध्ये. आणि इतक्या छान आणि क्रिस्पी होतात ना की तुम्हाला या दाखवते मी. हे बघा इतकं सुंदर आहे, इतकं छान आहे. चीज वगैरे हे बघा सगळं असं पनीर वगैरे, पनीर समोसा म्हणतात तो हात, फक्त आपण पट्टीमध्ये केलेला आहे. तर पंजाबी समोसेही तुम्ही करू शकता ह्याच्यामध्ये. मी वेगवेगळे समोसे तुम्हाला दाखवेन, 2-3 प्रकारचे मला येतात ते दाखवेन.
हा जरा वेगळा आहे. चायनीज समोसा पण येतो, तो पण आपण करून बघू. तर म्हणजे फक्त त्याच्यामध्ये सारण फक्त वेगवेगळी असतात, बाकी पट्टी ऑलमोस्ट सेम असते. तर इतकं छान आणि सुंदर रेसिपी आहे, पटकन होण्यासारखी आहे. तुम्हाला एकदा प्रॅक्टिस झाली समोसा करायची, बांधायची, तर तुम्ही लगेच करू शकता. आणि ही छोटीशी रेसिपी कशी वाटली हे आम्हाला तुम्ही कमेंट्स करून कळवा. आणि प्लीज प्लीज शेअर, सबस्क्राईब आणि बेल आयकनला प्रेस करा आणि आम्हाला असा सपोर्ट करत राहा. तुमचे मी खूप आभारी आहे. आम्हाला खूप खूप मेसेजेस येत असतात, त्यामुळे आम्हाला बघा, तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि आम्हाला कमेंट्स करून सांगा. तर आता निरोप घेण्याची वेळ आहे. नमस्कार.